संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह 7 महिन्यांपूर्वी आगीच्या भक्षस्थानी पडलं। या आगीबद्दल आजही अनेकांच्या मनात संशयाचे काळे ढग आहेत। अशा परिस्थितीत रविवारी मध्यरात्री शेंडा पार्कातील शाहूकालीन इमारतीला आग लागली। त्यातून या दगडी इमारतीचं मोठं नुकसान झालंय। आगीचं कारण समजू शकलं नसलं तरी रात्रीच्या वेळी या परिसरात वावर असणाऱ्या मद्यपी किंवा नशेखोर लोकांमुळे ही आग लागली असावी असा संशय आहे। मात्र त्यातून आणखी एक शाहूकालीन इमारत उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। सन 1890 पासून शेंडा पार्क परिसरात असणाऱ्या एका भरभक्कम दगडी वास्तूला रविवारी मध्यरात्री 2:30 वाजता आग लागली। कोणी म्हणतात ही आग शॉर्ट सर्किटनं लागली आहे, तर काही जण सांगतात की विघ्न संतोषी आणि बेफिकीर नशेखोरांमुळे ही आग लागली आहे। कारण काहीही असलं तरी कोल्हापुरातील एक शाहूकालीन इमारत उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झालाय। वास्तविक शेंडा पार्कातील या पडक्या इमारतीत दिवस रात्र मद्यपी आणि गांजाचं सेवन करणाऱ्या टोळक्याचा वावर असतो। कधी काळी ही इमारत शाहूकालीन घोड्यांची पागा म्हणून ओळखली जायची। कालांतरानं या इमारतीतून कुष्ठरुग्णांसाठी रुग्णालय सुरू झालं। त्यावेळचे सिव्हिल सर्जन डॉक्टर सिमेन्स यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या कुष्ठधाममध्ये जवळपास 300 रुग्ण राहत होते। 1965 मध्ये ही हेरिटेज वास्तू जिल्हा परिषदेच्या ताब्यात आली आणि त्यानंतर या इमारतीच्या दुर्दशेला प्रारंभ झाला। शासकीय अनास्था आणि लाल फितीचा कारभार यामुळे या इमारतीकडे दुर्लक्ष झालंय। सध्या इथं केवळ 3च कुष्ठरुग्ण वास्तव्यास आहेत, त्यामुळे या इमारतीला कोणी वालीच राहिलेला नाही। रविवारी मध्यरात्री या वास्तूला आग लागली की कुणी लावली याबद्दल शंका आहे। या आगीमध्ये इमारतीचं नुकसान झालं असून पहिल्या मजल्यावरील पत्रे आणि लाकूड साहित्य जळून खाक झालंय। या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी आणि शाहूकालीन वास्तूंचं संरक्षण करावं अशी मागणी माजी नगरसेवक भूपाल शेटे आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल चौधरी यांनी केली आहे। ही बिल्डिंग आपण पाहताय छत्रपती शाहूराजांनी 1890 साली केलेली आहे। या ठिकाणी आज जे जळीत घटना झालेल्या आहे याला सर्वस्वी जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी आरोग्य अधिकारी जबाबदार आहेत। कारण बऱ्याच वेळा आम्ही सांगितलेलं आहे ही शाहूकालीन वस्तू आहे, हिरॅटिजमध्ये आहे, अशी वस्तू परत होणार नाही आणि तिचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आहे। त्यामुळं ही जी सर्वस्वी जबाबदारी जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी संबंधित त्यांचे अधिकारी यांच्यावर आहे। सहाय्यक संचालक कुष्ठरोग ऑफिस देखील आहे, त्यांचाही या ठिकाणी मी निषेध करतो आणि ही सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा परिषदेवर बसवावी आणि जिल्हा परिषदेनं आता तरी आणि आदरणीय पालकमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून ही वस्तू जतन ताबडतोब करावी। या प्रशासनाचं ऐतिहासिक वास्तूकडं अजिबात लक्ष नाही आहे। तिथं जे काही उपाययोजना असतील त्या तातडीनं कराव्यात आणि पालकमंत्र्यांनी या वास्तूला जतन करणं हे पालकमंत्र्यांचं काम आहे आणि पालकमंत्र्यांनी ताबडतोब अंमलबजावणी करून त्याच्यावर कारवाई करावी ही विनंती। दरम्यान महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या 2 बंबांनी ही आग आटोक्यात आणली। तरीही आज दुपारी 2 वाजेपर्यंत या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील छतातून धूर येत होता। त्यामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या अग्निशामक दलानं या इमारतीवर पाण्याचा मारा केला, पण एक अत्यंत देखणी वास्तू या आगीतून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झालाय।